जून हप्त्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आणि हे 1500 रुपये जमा झाल्यानंतर लगेच पुन्हा अजून 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात आले। पुन्हा अजून 1500 रुपये। बहिणींनो, आता पुन्हा जे पैसे तुम्हाला आता 1500 रुपये येत आहेत ते आता जुलै महिन्याचे पैसे आहेत, जुलै महिन्याचे। ओके, तर आता तुम्हाला नुकतेच जून महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले, बरोबर। हे जे पहिले आता तुम्हाला 1500 रुपये आले ना, हे जून महिन्याचे तुमच्या खात्यात आलेले आहेत। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जून महिन्याचे 1500 रुपये येऊन गेलेले आहेत। चेक करा, पटापट चेक करा, सर्वांना पैसे येऊन गेलेले आहेत। मोबाईलचे SMS सर्वांना आले आणि थेट 1500 रुपये जमा झाले। हे जून महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात आले। आता पुन्हा अजून 1500 रुपये येणे सुरू झाले आणि आता जे पैसे तुमच्या खात्यात टाकले जात आहे ना बहिणींनो, आता ते जुलै महिन्याचे 1500 रुपये आहेत। अजूनपर्यंत तुम्हाला जून महिन्याचे पैसे तुम्हाला मिळाले आणि अजूनपर्यंत तुम्हाला जुलै महिन्याचे 1500 रुपये हे आले नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला सांगतो मी कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले। जरी तुमच्या जिल्ह्यात पैसे आले नसतील तर आज कोणत्या वेळेत तुमच्या खात्यात जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा होतील त्याबद्दल सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती मी तुम्हाला आता सिंपल सोप्या भाषेत सांगतो। राज्यातील फेमस योजना लाडकी बहीण योजना, या योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। आता तुमच्या खात्यात जून महिन्याचे 1500 रुपये नुकतेच टाकण्यात आले आणि पुन्हा आता शासनाने जुलै महिन्याचे पैसे पण देण्यास सुरुवात केली। ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी, कारण आता जुलै महिन्याचे पैसे संदर्भात अपडेट आलेले आहे, सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे। हे बघा, जून महिन्याच्या पैशासाठी बघा, जून महिन्याचे जे काय आता तुमच्या खात्यात 1500 रुपये आले ना बहिणींनो, तर हे पैसेसाठी बघा 3700 कोटी रुपये हे मंजूर केले आणि हे पैसे मुख्यमंत्री साहेबांनी DBTवरती पाठवले। DBTवरून डायरेक्ट थेट तुमच्या खात्यात आता 1500 रुपये जून महिन्याचे आलेले आहेत, बरोबर। आता तसेच पैसे आता डिक्लेअर होणार आहेत आणि आता जुलै महिन्याचे पैसे आता खात्यामध्ये येणे सुरू झालेले आहे। जुलै महिन्याचे 1500 रुपये डायरेक्ट थेट तुमच्या खात्यात येणे सुरू झालेले आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यात जुलैचा हप्ता सुरू झाला, आज तुमच्या खात्यात कोणत्या वेळेत पैसे जमा होतील ते सर्व सांगतो मी तुम्हाला। तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा। महत्त्वाची माहिती म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे। तसेच आजच्या ताज्या बातम्या, या ज्या बातम्या आहेत ना, ताज्या बातम्या, ह्या सर्वात मोठ्या बातम्या आहेत आणि सर्व कामाच्या बातम्या आहेत। ओके, सर्व कामाच्या बातम्या आहेत, त्यामुळे तुम्ही सर्वांनी इथून व्हिडिओ पूर्ण बघा। ताज्या बातम्या देखील तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्या बातम्या पण सर्वांनी बघायच्या आहेत। भावांनो, बहिणींनो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा, सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे। आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे, माझी फक्त एकच विनंती असते, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा। एवढी महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक केलं पाहिजे। आणि चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब करा पटापट चॅनल, कारण महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी। चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा, म्हणजे येणारे संपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। ओके, चला तर मग आता सर्व सांगतो तुम्हाला, सर्व माहिती नीटपणे सांगतो तुम्हाला। आता बघा महत्त्वाची माहिती। तर लाडक्या बहिणींनो, जून हप्त्याचे पैसे आल्यानंतर हे बघा, जून महिन्याचे 1500 रुपये खात्यामध्ये जमा झाल्यानंतर आता जुलै महिन्याचे पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये येणे सुरू झाले। जुलैचे पण तुम्हाला 1500 रुपयेच मिळत आहे। ओके, तर सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी। जून महिन्याचे पैसे 1500 रुपये थेट खात्यामध्ये जमा झाले। आता परत पुन्हा तुमच्या खात्यात 1500 रुपये येणे सुरू झाले आणि आता जे 1500 रुपये तुमच्या खात्यात येत आहे ना, ते जुलै महिन्याचे आहेत बहिणींनो। ओके,
तरी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे, लाडक्या बहिणींसाठी पुन्हा अजून पैसे येणे सुरू झाले. सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट. सर्व काही आपण जाणून घेऊया. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. अतिशय दमदार माहिती आहे आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी ही माहिती महत्त्वाची आहे. तर लाडक्या बहिणींनो, इथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आता जुलै महिन्याचे जे काही 1500 रुपये आहेत ते तुमच्या खात्यामध्ये येणे सुरू झाले. त्याबद्दल सर्व माहिती आपण जाणून घेऊया. सर्व माहिती तुम्हाला सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. चला, लाडक्या बहिणींनो, 1500 रुपये तुम्हाला जूनचे आले, प्लस आता अजून 1500 म्हणजे टोटल तुम्हाला याच महिन्यात मिळून जातात 1500 1500 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात. आणि हे बघा, आपण सर्वजण एक माहिती बघत आहोत. सर्वजण आपण एक माहिती बघत आहोत की सध्या ज्या महिन्याला हप्ता यायला पाहिजे त्या महिन्यात हप्ता काही जमा होत नाही आहे. काय होत आहे बघा की आता मे महिन्याचे पैसे तुम्हाला जूनमध्ये मिळाले आणि जून महिन्याचे जे काही पैसे आहेत, जून महिन्याचे पैसे जुलैमध्ये मिळाले. बघा, सध्या असं होत आहेत. परंतु बहिणींनो, आता तुम्हाला जूनसोबत आता जुलै महिन्याचे पैसे देखील येणे सुरू झाले. ही सर्वात मोठी अपडेट आहे. इथे आपण सर्व माहिती बघूया. आणि जी अपडेट आहे ती सर्वात मोठी अपडेट आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. तसेच ताज्या बातम्यामध्ये आपण सर्व कामाच्या बातम्या बघणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, 15,000 रुपये 15,000 रुपये संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. 15,000 रुपये संदर्भात. तर 15,000 रुपये संदर्भात काय महत्त्वाची माहिती आहे ती माहिती पण आपण समजून घेऊया. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. 15,000 रुपये संदर्भात पण तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे. जे तुम्ही सर्व थंबनेलवरती वाचलं, जे बघितलं, तेच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. बघा, आता महत्त्वाची माहिती समजून घ्या आता तुम्ही. बहिणींनो, इथून तुम्ही आता व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत. आता तुम्ही इथून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. हे बघा, लाडक्या बहिणींना राज्य शासनाच्या माध्यमातून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून 2025 या काळातील ज्या काही 12 हप्ते ते मिळालेले आहेत. बघा, सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी. तुम्हाला 2024चे हप्ते सर्व मिळाले. त्यानंतर आता जे काही हप्ते आहेत 2025चे जूनपर्यंत हप्ते मिळाले. म्हणजे यामध्ये अजून एक हप्ता ॲड झाला. हे बघा, मे आणि जून 2025 काळातील एकूण 12 हप्ते तुम्हाला आता मिळालेले आहेत. म्हणजे जून हप्त्याचे पैसे पण तुमच्या खात्यात, सर्वांच्या खात्यात जमा झालेले आहेत 1500 रुपये. हो, काही किंचित बहिणी बाकी असतील, ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल किंवा DBT एनेबल नसेल, तर या गोष्टी तुम्ही बँकेत जाऊन करून घ्या. मग तुमच्या खात्यातून पैसे येऊन जातील बहिणींनो. ओके, हे करून घेणं फार गरजेचं आहे. आधार कार्ड बँकेशी लिंक, जरी ते काम तुम्ही केलं नसेल तर पैसे कसे येतील तुमच्या खात्यात, बरोबर आहे की नाही? त्यामुळे ते काम पटकन करा, ते महत्त्वाचं आहे. ते केल्यावरच तुमच्या खात्यात पैसे येतील बहिणींनो. आलं लक्षात? चला, ही माहिती समजली. खरे तर जून महिन्याच्या हप्त्यासोबत जुलै महिन्याचा हप्ता दिला जाईल अशी बातमी मध्यंतरी समोर आली होती. शिवाय जून महिन्याचा हप्ता जूनमध्ये मिळाला नाही. यामुळे जुलै महिन्यात जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे मिळतील अशी आशा लाडक्या बहिणींना सुद्धा होती. बघा, सर्वांना वाटत होतं की आता जो काही जून महिन्याचा हप्ता आला त्यासोबत तुम्हाला जुलैचा पण हप्ता मिळेल. जून आणि जुलै हे दोघी हप्ते एकत्र 3000 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमतील अशा आशा सर्वांना होती. परंतु काय झालं, फक्त 1500 रुपये तुमच्या खात्यात आले आणि ते जून महिन्याचे पैसे आले. आता जुलै महिन्याचे पैसे संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आले, ती अपडेट बघा तुम्ही आता. हे बघा, मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. सरकारकडून यावेळी फक्त जून महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. जून महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारकडून 3600 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 3600 कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात, म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणींना 1500 रुपये खात्यामध्ये टाकण्यात आले जून महिन्याचे. ओके, पुढे बघा आता. म्हणजेच लाडक्या बहिणींना कालपासून फक्त जून महिन्याचे पैसे दिले जात आहेत. पण लाडक्या बहिणींनी चिंता करण्याचे कारण नाही की जुलै महिन्याचे पैसे जुलै महिन्यातच मिळतील अशी बातमी आता मीडिया रिपोर्टमध्ये समोर आलेली आहे. आता मे महिन्याचे जूनमध्ये मिळाले, जून महिन्याचे जुलैमध्ये मिळाले, मग जुलै महिन्याचे आता पुढील महिन्यात पैसे मिळतील का? तर तसं नाही बहिणींनो. जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला, जुलै महिन्याचे पैसे जे आहेत ना बहिणींनो, हे जुलै महिन्याचे पैसे याच महिन्यात मिळणार आहे. तर ते
कधी मिळणार आहेत, चला त्याबद्दल अपडेट आपण आता समजून घेऊया. तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींनो. आता तुम्ही सर्वांनी बघा जुलै महिन्याचे पैसे कधी मिळतील त्याबद्दलची माहिती आहे ती माहिती बघा. आता खरे तर जुलै महिन्याचा हप्ता कधीपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार याची अधिकृत तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही, पण महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात हा हप्ता जमा केला जाईल असे दिसते. बघा जो काही जून महिन्याचा हप्ता आहे ना बहिणींनो, जून महिन्याचा हप्ता तो तुमच्या खात्यात जमा झाला. आता जो काही जुलै हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट बघत होते किंवा त्याबद्दलचे प्रश्न विचारता की आम्हाला जूनसोबत जुलैचा हप्ता मिळाला नाही, त्यामुळे जुलैचा हप्ता कधी मिळेल, तर बघा याच महिन्यात तुम्हाला 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात अजून 1500 रुपये येतील बहिणींनो. ओके, अजून पैसे आलेले नाहीत परंतु पैसे येतील, काही काळजी करू नका. पैसे जे आलेले आहेत ना आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये आता आलेले आहेत, ते जून महिन्याचे आलेले आहेत. तुम्हाला या जुलै महिन्यात ते देण्यात आले. जून महिन्याचे काय होत आहे, त्या महिन्यात पैसे येत नाही, पुढील महिन्यात पैसे टाकले जात आहेत. त्यामुळे आता हे जे पैसे तुम्हाला आले ते जुलै महिन्याचे नाहीत, ते जून महिन्याचे पैसे 1500 रुपये आलेले आहेत. आणि जुलैचा हप्ता तुम्हाला बघा याच महिन्यात मिळेल, 4थ्या आठवड्यापर्यंत 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात तुम्हाला पैसे मिळणार आहेत. नक्कीच जुलै महिन्याचा हप्ता जुलैमध्येच जमा झाला तर लाडक्या बहिणींना जुलै महिन्यातच एकूण 3000 रुपये मिळणार आहेत आणि यामुळे त्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे अशी आशा आहे. बघा तर थेट तुमच्या खात्यात बहिणींनो पैसे येऊन जातील, काळजी करू नका. तर जून महिन्याचे पैसे आता तुम्हाला मिळाले. आता जुलै महिन्याचे जे काही पैसे आहेत ना बहिणींनो, जुलै महिन्याचे पैसे हे तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात याच महिन्यात जुलै महिन्यात मिळणार आहेत. ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी. आलं तुमच्या लक्षात? तर ही माहिती पण क्लिअर झाली, तर याबद्दल पण तुम्हाला संपूर्ण माहिती समजली. आता तुम्हाला जे पैसे मिळाले जून महिन्याचे पैसे मिळालेले आहेत 1500 रुपये आणि हे 1500 रुपये तुम्हाला जुलै महिन्यात देण्यात आले, बरोबर. जुलै महिन्यात पैसे देण्यात आले. आता मग जुलै महिन्याचे पैसे जे आहेत, जुलै महिन्याचे जे 1500 रुपये आहेत ना बहिणींनो, हे तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहे. जवळपास मी सांगतो तुम्हाला 20 ते 25 जुलै, 20 ते 25 जुलै या तारखेदरम्यान तुम्हाला अजून जुलै महिन्याचे 1500 रुपये मिळतील. म्हणजे जून जे मिळाले आता जुलै महिन्याचे पण 20 ते 25 जुलै दरम्यान मिळतील. त्यासाठी थोडं टाईम लागेलच. लगेच आता जून महिन्याचे पैसे आले आणि त्यानंतर लगेच तुम्हाला 1500 रुपये पाठवले जाणार नाही, त्यासाठी थोडा टाईम लागेल. आलं लक्षात? तर जी काही माहिती मी तुम्हाला सांगितली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. सर्व लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण माहिती होती ती माहिती तुम्हाला एकदम सोप्या आणि सिंपल भाषेत मी समजून सांगितलेलं आहे. चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली आणि सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल बहिणींनो आणि सर्व माहिती तुमची क्लिअर झाली असेल. तुमचे डाऊट, तुमचे प्रश्न सर्व मी क्लिअर केलेले आहेत. चला आता आपण ताज्या बातम्या बघूया. आजच्या सर्वात मोठ्या ताज्या बातम्या बघा. चला आजच्या ताज्या बातम्या बघा. आता सर्व कामाच्या बातम्या आहेत, तुमच्यासाठी महत्त्वाच्या बातम्या आहेत. हे बघा, रेल्वेचा मोठा निर्णय, रेल वन ॲप लॉन्च. काय सुविधा मिळणार बघा. आता महत्त्वाचं, रेल्वेने एक नवीन ॲप जे आहे ते लॉन्च केलेलं आहे आणि या ॲपचं नाव आहे रेल वन. आता हे रेल वन जे ॲप आहे यामध्ये नागरिकांना, प्रवाशांना काय सुविधा असणार आहे बघा. रेल्वेमध्ये काय सुविधा असणार आहे तुमच्यासाठी आणि या ॲपमुळे आता काय काय गोष्टी सोप्या होणार आहेत ते समजून घेऊया. हे बघा, रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम CRISच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केली आहे. बघा, त्यांनी रेल वन या नवीन ॲपची सुरुवात केली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना अजून एका ॲपवर सर्व सुविधा मिळणार आहे. तर सर्व सुविधा तुम्हाला ॲपवरती मिळणार आहे. बघा, रेल्वे ॲप आणि प्रवासी यांच्यातील जो काही संवाद आहे तो सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. तर रेल वन हे ॲप्लिकेशन खूप अपग्रेडेड आहे. बघा, अपग्रेडेड आहे
आणि यामध्ये युजर्ससाठी अनुकूल इंटरफेस, युजर्ससाठी बघा अनुकूल इंटरफेस असणार आहे. हा ॲप अँड्रॉईड प्ले स्टोअर आणि iOS ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येणार आहे. या एकाच ॲपमध्ये तुम्हाला सर्व सुविधा एकत्र मिळणार आहे. बघा आता एकत्र सर्व सुविधा तुम्हाला काय काय मिळणार आहे त्यामध्ये बघा. लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग, आता लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग म्हणजे तुम्ही रेल कुठपर्यंत आली ते तुम्हाला बघता येणार आहे. त्यानंतर तत्काळ निवारण म्हणजे तुम्हाला काही तक्रार द्यायची तर ते पण तुम्हाला तिथे मिळेल. कॅटरिंग पोर्टर बुकिंग हे पण तुम्हाला मिळेल. आरक्षित तिकीट बुकिंग पण तुम्हाला मिळेल. जनरल तिकीट बुकिंग पण तुम्हाला करता येईल. प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग करता येईल. त्यानंतर मंथली तिकीट पास पण तुम्हाला करता येईल. PNR स्टेटस चेक करता येणार आहे. त्यानंतर ऑनलाईन फूड ऑर्डर करता येणार आहे. बघा ऑनलाईन फूड ऑर्डर पण तुम्हाला करता येणार आहे. या सर्व सुविधा तुम्हाला या मिळणार आहे तिथे. ओके, या ॲपमध्ये. ॲपचं नाव आहे रेल1. हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. तर या ॲपमध्ये काय काय सुविधा मिळणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. तर रेल्वेनं हा मोठा निर्णय घेतला होता त्याबद्दल मी तुम्हाला सर्व काही सांगितलं. चला ठीक आहे, हे तुम्हाला समजलं. अतिशय महत्त्वाची माहिती होती, ही माहिती तुम्हाला समजली. चला आता पुढील महत्त्वाची बातमी समजून घ्या. चला, व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं ना 15,000 रुपये काय माहिती आहे म्हणून. तर बघा 15,000 रुपये संदर्भात माहिती समजून घ्या. हे बघा, पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना मिळणार 15,000 केंद्र सरकारचा खास योजना जाणून घ्या. तर बघा जे पण नोकरी करतात, नोकरी करणाऱ्यांना आता मिळणार आहेत 15,000 केंद्र सरकारची खास योजना. तुम्ही जाणून घ्या सर्वांनी. हे बघा आता हे 15,000 रुपये कशामुळे दिले जात आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे बघा, केंद्र सरकारने तरुणांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आणि बघा खुशखबर आहे, केंद्र सरकारने रोजगार संलग्न प्रोत्साहन ELI योजना ही एक नवीन आणि क्रांतिकारी योजना मंजूर केली आहे. या अंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांना सरकारकडून 15,000 रुपये मिळणार आहेत. बघा जे काही सरकारी नोकरी करणारे तरुण आहेत त्यांना 15,000 रुपये मिळणार आहेत. ही सर्वात मोठी अपडेट आहे. हे बघा, ELI योजनेचा ELI उद्देश तरुणांना नोकरीसाठी तयार करणे आहे. यासोबतच त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ELI म्हणजे रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला नुकतीच हिरवा कंदील देण्यात आला. या योजनेअंतर्गत येत्या 2 वर्षात 3.5 कोटीहून अधिक लोकांना रोजगार देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी बघा सरकारने 1,00,000 कोटी रुपयाचे बजेट निश्चित केले आहे. बघा 1,00,000 कोटी रुपयाचे बजेट देखील यासाठी निश्चित करण्यात आलेलं आहे. पुढे बघा, पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना मिळणार 15,000 रुपये. बघा या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना 15,000 रुपयांपर्यंत मासिक पगार मिळेल. हे पैसे 2 हप्त्यांमध्ये दिले जातील. इतकेच नाही तर तरुणांना नोकरी देणाऱ्या कंपन्यांना सरकारकडून 2 वर्षासाठी प्रोत्साहन देखील मिळेल. केंद्र सरकार यावर 99,446 कोटी रुपये खर्च करणार आहे. बघा, तर अतिशय महत्त्वाची माहिती होती ही. तर पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना मिळणार 15,000 केंद्र सरकारची खास योजना होती. याबद्दल पण आपण सर्व काही माहिती नीटपणे एकदम सिंपल भाषेत समजून घेतली. ही माहिती पण तुम्हाला समजली. चला आता आपण पुढील महत्त्वाची बातमी समजून घेऊया. बातमी नंबर 3 बघा, आता महत्त्वाची मोठी बातमी. बातमी नंबर 3 आहे. सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. राज्यात पावसाचा जोर वाढणार. पुण्यासह या 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. सर्वात मोठी बातमी पावसासंदर्भात. आता आपण बघतच आहोत सर्वीकडे ते पावसाने धुमाकूळ घातलेला आहे.
कारण पावसाचाच आता दिवस आहे ना, पावसाने आता धुमाकूळ घातलेलीच आहे आणि आता जो काही जोर आहे तो अधिक वाढलेला आहे. पुण्यासह 7 जिल्ह्यांना आता ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. कोणते ते जिल्ह्यात आहेत समजून घ्या आणि पावसासंदर्भात जी मोठी बातमी समोर आलेली आहे आज रोजीची ती बातमी समजून घ्या. हे बघा, महाराष्ट्रात सध्या पावसाने जोर धरलेला असून कोकण आणि घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे बघा, घाट माथ्यावर जो काही पाऊस आहे आणि कोकण आणि घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता ही आहेच, परंतु हवामान विभागाने या पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, त्यानंतर कोल्हापूर घाट परिसर आणि नाशिक घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे. उर्वरित राज्यात देखील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह बघा कडकडाटासह जोरदार सरी पडणार असल्यामुळे येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आला आहे. हवामानशास्त्रज्ञ SD सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार बघा 2 जुलैपासून कोकण व घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बघा 2 जुलैपासून जो आहे पावसाचा जोर अधिक वाढलेला आहे. विशेषतः घाटमाथ्याच्या परिसरात अतिवृष्टीने संकेत मिळत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बघा, तर सर्वांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर येण्याचा धोका असल्याने प्रशासन सज्ज असल्याचेही सांगण्यात आले आहे. बघा, प्रशासन देखील सज्ज आहे. ओके, तर राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नाशिक व कोल्हापूर घाट परिसरात मुसळधार पावसाची जी शक्यता आहे ती आहे. या 7ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, जळगाव, चंद्रपूरसह इतर भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार सरीची शक्यता असल्यामुळे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. बघा, येलो अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. ठीक आहे, पावसासंदर्भात ही सर्वात मोठी बातमी, ही बातमी पण तुम्हाला समजली. चला आता आपण शेवटची बातमी नंबर 4 बघूया. चला, शेवटची बातमी आहे बातमी नंबर 4. हे बघा, बातमी नंबर 4 तुम्ही बघू शकता. महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन कर प्रणाली लागू. CNG असो की पेट्रोल किंवा डिझेल एवढा कर. बघा, आता काय महत्त्वाचे अपडेट आहे समजून घ्या. तर महाराष्ट्रात वाहनांवरील करावर आजपासून मोठा बदल करण्यात आला आहे. यानुसार 1 जुलै 2025 पासून नवीन वाहन कर प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामुळे महागड्या वाहनांसोबतच CNG, LNG सह मालवाहू वाहनांच्या किमती वाढणार आहे. तर हे बघा, वाहनांच्या किमती देखील वाढणार आहेत. पुढे बघा महत्त्वाची माहिती. या नव्या कर सुधारणेमध्ये सर्व खाजगी CNG, LPG वाहनांसाठी वन टाईम करात 1% वाढ करण्यात येणार आहे. बघा, तर 1% वाढ करण्यात येणार आहे. तसेच मोटार वाहन MV कराची कमाल मर्यादा 20 लाख रुपयांवरून 30 लाख रुपये करण्यात आले आहे. म्हणजेच आता 20 लाख रुपयांवरील वाहनांना जास्त कर द्यावा लागणार आहे. बघा, जे काही 20 लाख रुपयाचे जास्त महागड्या वाहन आहेत त्यांना जास्त कर द्यावा लागणार आहे. यामुळे वाहनांची ऑन रोड किंमत वाढली आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला 2025-26 साठी सुमारे 170 कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळणार आहे. समजा एखाद्याने महाराष्ट्रात 10 लाख रुपयाची CNG कार घेतली तर त्याला आधी 70,000 रुपये करापोटी द्यावे लागत होते. ते आता 80,000 रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच जर 20 लाखाची CNG कार घेतली तर 1.4 लाख रुपयाऐवजी 1.6 लाख रुपये कर द्यावा लागणार आहे. महाराष्ट्रात CNG वाहनांना मोठी मागणी आहे. तसेच पेट्रोल डिझेल कारसाठी किमतीनुसार कर भरावा लागणार आहे.
10 लाख रुपयापेक्षा कमी किमतीच्या पेट्रोल कारवर 11% कर आकारला जाईल. 10 ते 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कारवर 12% कर आणि 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कारवर 13% कर भरावा लागेल. तर डिझेल कारवर अनुक्रमे 13%, 14% आणि 15% कर आकारला जाईल. तसेच मालवाहू वाहनांसाठी यापूर्वी त्यांच्या वजनावर कर आकारला जात होता, ते आता बदलून किमतीच्या 7% एवढा कर आकारला जाणार आहे. तर कर संदर्भात हे महत्त्वाचे बदल झालेले आहेत, त्याबद्दल ही सर्वात मोठी बातमी होती. चला ही बातमी पण समजली. पुढील माहिती बघा. तर सर्व माहिती आपण बघितली आजच्या या व्हिडिओमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये बातम्या बघितल्या, त्यामध्ये महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील जे काही कर प्रणाली आहे त्याबद्दल आपण माहिती समजून घेतली. त्यानंतर आपण माहिती बघितली राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुण्यासह 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, त्याबद्दल माहिती आपण बघितली. तसेच आपण माहिती बघितली पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना मिळणार 15,000 केंद्र सरकारची खास योजना, त्याबद्दल माहिती आपण बघितली. त्यानंतर रेल्वेचा मोठा निर्णय, रेल1 ॲप लॉन्च, काय आहे सुविधा, काय मिळणार सुविधा, त्याबद्दल पण आपण माहिती बघून घेतली. तसेच आपण माहिती बघितली लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुरुवातीला सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली. तर सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो किंवा ताज्या बातम्या असो, सर्व माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी रेग्युलर आपले चॅनलचे व्हिडिओ बघा. तर एक असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतो ज्यामध्ये आता बघा 25-26 मिनिटाचा व्हिडिओ असतो, परंतु त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या जातात, सर्व माहिती तुम्हाला मिळते. त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.